नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक दुःखाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. नेहमी आनंदाची बातमी म्हणणारा मी पुन्हा एकदा सरकारने जे आहे तर ते तारीख बदललेली आहे. होय, मला असं वाटतंय, तसेच लाभार्थ्यांना असं वाटतंय की सरकारला जे आहे तर ते दिव्यांग किंवा होतकरू गरीब या लोकांना पैसे द्यायचेच नाही की काय, अशा पद्धतीचा प्रश्न आता इथे उपस्थित होतो आहे. कारण असं कधीच झालेलं नाही आहे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर पैसे जमा झाले, असं कधीही झालेलं नाही आहे. प्रत्येक वेळेस जे आहे तर ते लाभार्थ्यांना वाट पाहावी लागते, वेगवेगळ्या तारीखा मिळतात आणि त्या आश्वासनांना जे आहे तर ते कुठेही कधीही वेळेवर पैसे आले असं होत नाही. तर याच विषयावर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, पुन्हा एकदा म्हणजे आजपर्यंतची तारीख होती तर ती कालपर्यंतची तारीख होती तर ती आज पुन्हा एकदा आज रात्रीपर्यंत म्हणजेच 13 तारखेला रात्रीपर्यंत ती तारीख जी आहे तर ती त्या वेबसाईटवर डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आणि आता उद्याला परत सॅटर्डे आहे. सर्व ऑफिसेसला जे आहे तर ते सॅटर्डेला दुसरा सॅटर्डे असल्यामुळे सुट्टी असेल आणि त्याचप्रमाणे जे आहे तर ते मंत्रालयाला आणि त्या विभागाला देखील सुट्टी असेल. आणि हे पैसे आता उद्या परवा न येता कदाचित सोमवारपर्यंत देखील पुढे ढकलले जाऊ शकते. आता आजपर्यंत जर काम पूर्ण झाले तर अपेक्षित आहे की उद्याला अनुदान यावे. कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अनुदान जे आहे तर ते 14-15 काही ठिकाणी आणि काही ठिकाणी 13 तारखेला देखील येतील असं देखील मी सांगितलेलं होतं, कारण ती माहिती मिळालेली होती. परंतु आता पोर्टलवर परत एकदा मेसेज जो आहे तर तो सरकारने बदलवलेला आहे. आपली भूमिका जी आहे तर ती चेंज केलेली आहे. तर बघा, यामुळे जे लाभार्थी आहेत जे या पैशांवरती डिपेंड आहेत त्यांचे खूप हाल होतात. एकतर अशी कुठलीही प्रणाली नाही किंवा एकतर साधा एखादा मंत्री, सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असेल, कोणी सचिव असेल तर ही देखील लोक जे आहेत तर ते एक छोटंसं ट्विट, 1 मिनिटाचं ट्विट देखील करू शकत नाही की लाभार्थ्यांना आज पैसे येतील की मग 10 दिवस वाट पाहावी लागेल, या तारखेपासून येतील किंवा हे झालं आहे. फक्त पोर्टलवरती मेसेज येतो आहे आणि तो पण अधिकृत नाही. अधिकृत म्हणजे पोर्टलवरती मेसेज हा आपल्यासाठी नाही आहे, लाभार्थ्यांसाठी तो पोर्टलवरचा मेसेज नाही आहे. तर तो काम करणाऱ्या म्हणजे सदर पोर्टल कारवाईसाठी बंद राहील, म्हणजे ते काम करणाऱ्या लोकांसाठी, जे तहसीलमध्ये वगैरे काम करतात त्या लोकांसाठी तो मेसेज आहे. तर त्यांना त्याची काही आवश्यकता नाही आहे. पोर्टलवर मेसेज तुम्ही पाठवा ना की सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की तुम्हाला आज पोर्टलवरती मेसेज आलेला आहे, त्यामुळे पुढील 2 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशा पद्धतीचा मेसेज सरकारने करणं अपेक्षित आहे. परंतु तसं सरकार अजिबात करणार नाही, कारण त्यांच्याकडे 1 ते 2 मिनिट वेळ नाही आहे की एवढ्या लाभार्थ्यांना आपण योग्य ती माहिती द्यावी. आणि जेव्हा आम्ही इकडे तिकडे चौकशी करत असतो त्यावेळेस आम्हाला जी माहिती मिळते तर तीच माहिती आम्ही तुम्हाला देत असतो, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. परंतु बघा, काल मी सांगितलेलं होतं की याआधी देखील आपल्याला त्या 2-3 वेगवेगळ्या तारीखा मिळालेल्या होत्या, तर त्या तारीखा मी तुमच्यापुढे ठेवलेल्या होत्या. परंतु या सर्व गोष्टींमुळे काय सिद्ध होतं तर या तारखा बदलल्यामुळे जे आहे तर ते लाभार्थ्यांची तारांबळ उडते आणि लाभार्थ्यांना एक्झॅक्टली काय चाललं आहे आणि काय नाही याची माहिती मिळत नाही. आणि यामुळे विश्वसनीयता जी आहे तर ती कुठेतरी खालावली जाते, कारण विश्वसनीयता जी आहे तर ती राहत नाही. कारण असं जर वारंवार वेगवेगळी तारीख तुम्ही देत असाल तर यामध्ये काहीही अर्थ नाही. एकतर तुम्ही हे सर्व पैसे बंदच करून टाका, जेणेकरून काय होईल की तारीख विचारायची गरज पडणार नाही आणि बाकी काही गरज पडणार नाही. कारण काय प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांना वेगवेगळ्या तारीख, वेगवेगळ्या याला सामोरं जावं लागतं. तर या जी कोणी व्यक्ती असेल जो ऑर्डर देत असेल की तुम्ही तारीख बदलवा किंवा हे करा, जे काही वरचे अधिकारी आहे त्यांनी असं स्वतःसोबत करून बघा, स्वतःच्या याच्यासोबत करून बघा की तुम्हाला पैसे मिळत नाही आहे, किंवा तुम्हाला जर एखाद्या दिवशी बँकेतून पैसे मिळाले नाही तर तुम्ही वरच्या बँकेला लगेच कंप्लेंट करता की आमचे पैसे मिळाले नाही आहे, 1 दिवसाचा पगार झाला नाही तर आमचा पगार का झाला नाही, लगेच ॲप्लिकेशन लिहून देता. तर हे सर्व स्वतः तिथे राहून या अधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. कारण या 1500 किंवा 2000 किंवा 2500 जे काही अनुदान असेल, जे काही असेल, होऊ शकेल हे अनुदान एखाद्याचा मोबाईल रिचार्ज असेल, म्हणजे एखाद्या एम्प्लॉईसाठी ते फक्त मोबाईल रिचार्जचे पैसे असतील, त्याची किंमत तेवढीच असेल. परंतु तेच आमच्या दिव्यांग, गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी पूर्ण
महिनाभर जे आहे तर ते उदरनिर्वाह किंवा त्याच्यावरती घर चालण्याचं जे आहे तर ते एक छोटंसं साधन आहे. त्यामुळे जे कुणी हे करत आहेत त्यांना निश्चितच गरीब लोकांचा आशीर्वाद चांगल्या पद्धतीने लागेल. तुम्हाला लक्षात आलेलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर या सर्व गोष्टी आहेत. फायनली पोर्टलवर मेसेज जो आहे तर तो त्यांनी बदलवलेला आहे. आता आज काही माहिती कलेक्ट केलेली होती, जशी माहिती मिळाली की तुम्हाला अनुदान येतील उद्या परवापासून, परंतु आता परत पोर्टलवर मेसेज बदलवला तर परत माहिती शोधायला आम्हाला पण कंटाळा येतो की वारंवार त्यांच्याकडे आमची लोकं जातील, माहिती विचारणार आणि ती माहिती आम्ही तुम्हाला देणार. मला असं वाटतं की आता हे व्हिडिओ बनवणंच बंद केलं पाहिजे, कारण काही अर्थ राहिलेला नाही या गोष्टीमध्ये. आणि आमच्याकडे जी माहिती येते त्यामुळे काय होतं की बऱ्याचदा त्या माहितीवरून तुम्ही विश्वास ठेवता आणि ती माहिती थोडीशी इकडे तिकडे झाली की तुमच्या मनामध्ये जे आहे तर ते प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे व्हिडिओ बनवणं किंवा हे जे काम आहे तर हे बंद करायला हवं. तर याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, सरकारच्या भूमिकेविषयी काय प्रतिक्रिया आहेत आणि इतर काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. आणि जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.